नमस्ते, राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या कुठलेही नेकलेस असे डबल आणि ट्रिपल लेअरमध्ये घालण्याचा खूप ट्रेंड सुरू आहे. तर आपण पण या ठिकाणी 2 लेअरचा नेकलेस कसा बनवायचा आहे ते बघूया. ठीक आहे, त्यासाठी मी इथे असे 2 ते 3 प्रकारचे कुंदन, 2 प्रकारचे चेन, त्यानंतर अँटी टर्निश वायर आणि हुक कडी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटर आणि प्लायर असे टूल्स लागणार आहेत. ठीक आहे, सर्वात आधी असे आय शेपचे जे कुंदन आहेत तर त्यांना आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रेसलेट, इयरिंग्स आणि नेकलेस असे तीनही प्रकार आपण एकाच कुंदनपासून कसे तयार करायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला वायर अशी अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर आतल्या साईडला ही काढून आणि उरलेली वायर आपल्याला इथेच कट करायची आहे. या एकाच पॅटर्नपासून आपण खूप 2 ते 3 प्रकारची स्टाईल आपण तयार करू शकतो. तर त्यासाठी अशा प्रकारे हे आय शेपचे दोनही कुंदन आपल्याला अटॅच करून घ्यायचे. इथे आपण जंप रिंगचा पण यूज करू शकतो, पण मी इथे ह्या दोन्ही कुंदनमध्ये मला गॅप नको होता, त्यामुळे मी इथे वायरने अटॅच करते. आणि 3 ते 4 वेळा आपल्याला ही वायर अशी दोन्ही कुंदनमधून फिरवून आणि याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ही अँटी टर्निश वायर असल्यामुळे ती काळी पडत नाही, त्यामुळे आपला नेकलेस खूप दिवस अगदी व्यवस्थित आणि सुंदर दिसतो. ठीक आहे, याप्रमाणे 3-4 वेळा मी आता इथे ही वायर अटॅच करून घेतलेली आहे. यामुळे आपला नेकलेस फ्लेक्झिबलही राहतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो. त्यानंतर वरच्या होलमधून ही वायर आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इथे मी रेड आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. तुम्ही एकाच कलरमध्ये पण करू शकतात. रेड, ग्रीन आणि पुन्हा रेड अशा पद्धतीने मी आता एक एक कुंदन इथे अटॅच करून घेणार आहे. तर या ठिकाणी आपण ज्या साईडने कुंदन काढला त्याच साईडने दुसऱ्या कुंदनला पण अशा पद्धतीने वायरमधून काढून घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे आपल्या नेकलेसला व्यवस्थित राऊंड शेप येत राहील. पुन्हा आता हा कुंदन पण मी असा 2 ते 3 वेळा व्यवस्थित इथे अटॅच करून घेणार आहे. आणि सोबतच आपल्याला याला थोडा थोडा राऊंड शेप पण द्यायचा आहे, ज्याप्रमाणे आपण नथ मेकिंगमध्ये शेप देत असतो अगदी त्याचप्रमाणे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि यापुढे आपण खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी तयार करणार आहे, तर ते तुम्हाला कुठेही मिस होणार नाही. आता पुन्हा आपल्याला अशी वरच्या बाजूला ही वायर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता या नेकलेसवर तुम्ही असे 3 कुंदन जोडून या पद्धतीने इयरिंग्स पण तयार करू शकतात. आणखी कुठल्या प्रकारचे इयरिंग्स बनवता येतील ते पण मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे. हे बघा, वरच्या लेअरवर तुम्हाला या पद्धतीने इयरिंग्स पण तयार करता येतील. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला रेड ग्रीन कॉम्बिनेशन करत हे कुंदन सर्व अटॅच करून घ्यायचे आहेत. ज्या साईडला आपली वायर बाहेर आहेत अगदी त्याच साईडने आपल्याला दुसरा कुंदन पण टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे अगदी गोलाकार शेप यायला मदत होईल. ठीक आहे, आता याच पद्धतीने मी हा संपूर्ण नेकलेस तयार करून घेते. हा नेकलेस तुम्ही 2 ते 3 प्रकारे वेअर करू शकतात. ठीक आहे, 3-4 वेळा वायर रॅप करून घेतली म्हणजे आपल्या कुंदन
व्यवस्थित अटॅचही होतो आणि त्याची मजबूती पण वाढते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कुंदन संपूर्ण जोडून घ्यायचे आहेत. हे बघा. आता आपण याला ब्रेसलेट सारखा पण यूज करू शकतो. हे बघा. नेकलेसवर खूप सुंदर असा ब्रेसलेट पण आपण यापासून रेडी करू शकतो. ठीक आहे. खूप सुंदर असा ब्रेसलेट. तर या पद्धतीने इयरिंग, नेकलेस आणि ब्रेसलेट अशा प्रकारे पण आपण ही ज्वेलरी वेअर करू शकतो. ठीक आहे. आता इथे वायर आपली कमी पडली तर दुसरी वायर कशी अटॅच करायची ते आपण इथे बघूया. पुन्हा मी इथे 0.3 mm ची वायर कट करून घेते. त्यानंतर आपण जशी सुरुवातीला वायर अटॅच केली होती अगदी त्याचप्रमाणे आपल्याला वरच्या कुंदनमधून आपल्याला ही वायर अशी काढून घ्यायची आहे. त्यानंतर नवीन वायर आणि आपली आधीची उरलेली वायर असे तीनही वायर पकडून आपल्याला इथे ट्विस्ट करून घ्यायचे, म्हणजे इथे नवीन वायर व्यवस्थितपणे अशी अटॅच होईल. ठीक आहे. आणि उरलेली वायर इथेच कट करून आपल्याला आतल्या साईडला हाईड करून घ्यायची. पुन्हा ही वायर वरच्या होलमधून आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे वायर कमी पडली तरी आपल्याला नवीन वायर व्यवस्थित अटॅच करून घेता येईल. ठीक आहे. आता हा नेकलेस मी इथे पूर्ण करून घेते. हे बघा. इथे मी जवळजवळ 15 कुंदन इथे अटॅच केलेले आहे. तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त इथे करू शकतात. त्यानंतर आपल्याला इथे जंप रिंगच्या साहाय्याने चेन अटॅच करून घ्यायची आहे. तर नेकलेसला मागच्या बाजूला मी थोडी जाडवाली चेन यूज करते. इथे जंप रिंग आपल्याला बरोबर असा क्रॉस करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या साईडला पण आपण अशाच पद्धतीने अटॅच करून घेऊया. आता आपल्याला ह्या नेकलेसचा बरोबर मिडल काढून घ्यायचा आहे आणि इथे वायर कट करून आपल्याला हुक आणि कडी अटॅच करून घ्यायची आहे. बरोबर मधोमध मी ही चेन कट करून घेतली आणि त्यानंतर आता इथे आपण जंप रिंगच्या साहाय्याने हुक कडी अटॅच करून घेऊया. ठीक. अशा प्रकारे आपल्याला दोन पद्धतीने हा नेकलेस वेअर करता येईल. असा सिंगल आणि नाजूक नेकलेस पण तुम्ही वेअर करू शकता. मी इथे 2 लेअरमध्ये कसा बनवायचा ते दाखवणार आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा पेंडंट रेडी करून घेऊया. त्यासाठी मी असा बेलपानचा कुंदन घेतलेला आहे आणि एक राऊंड शेप आणि एक पानाच्या शेपमधला असे 3 प्रकारचे कुंदन या ठिकाणी आपण यूज करणार आहोत. वायर नेहमीप्रमाणे अटॅच करायची आहे आणि त्यानंतर याला आतल्या बाजूने घेऊन हाईड करून घ्यायचं आहे. हा संपूर्ण नेकलेस आपण फक्त वायर रॅपिंग करूनच तयार केलेला आहे. इथे कुठल्याही प्रकारचे जंप रिंग तुम्ही यूज करू शकता. हे बघा. सेम त्याच टेक्निकने आपण 3 ते 4 वेळा वायर रॅपिंग करून अशा पद्धतीने हे दोनही कुंदन अटॅच करून घेऊया. व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी थोडं तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. याआधी आपण जसे कुंदन अटॅच केले अगदी त्याच प्रकारे मी 2-3 वेळा वायर अशी दोन्ही कुंदनमधून काढून आणि हे दोन्ही कुंदन इथे अटॅच करून घेतलेत. ठीक आहे. हे बघा. त्यानंतर इथे मी पानाच्या शेपचा कुंदन यूज करणार आहे.
अशा पद्धतीने याला हा ड्रॉप शेपचा कुंदन आपल्याला खालच्या बाजूला घ्यायचा आहे. इथे पण बरोबर राऊंड शेपच्या कुंदनच्या समोर जे होल येतील त्याच होलमधून आपल्याला हे दोनही कुंदन असे अटॅच करून घ्यायचे. ठीक आहे. आणि पुन्हा सेम त्याच पद्धतीने राऊंड आणि बेलपान अशा प्रकारे पूर्ण हा पेंडंट मी आता इथे रेडी करून घेते. तर अशा प्रकारचा हा पेंडंट इथे रेडी झालेला आहे. आता या ठिकाणी आपण चैन अटॅच करूया. त्यासाठी मी पुन्हा 0.3 mm ची वायर यूज करून आणि इथे चैन अटॅच करून घेते. हे बघा, ही चैन बरोबर आपल्याला ड्रॉप शेपचा कुंदन आहे त्या साईडला यायला पाहिजे अशा प्रकारे अटॅच करायची. ठीक आहे. पुन्हा वायरला ट्विस्ट करून आतल्या बाजूला घेऊन इथेच वायर मी कट करून घेणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही चैनच्या ऐवजी काळ्या मण्यांची सर जरी यूज केली, ज्या ताई मॅरिड असतील तर त्यांना काळ्या मण्यांची सर यूज केली तरी पण हा नेकलेस खूप सुंदर दिसतो. तुम्ही कुठल्याही पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे याला तयार करू शकता. हे बघा. ठीक आहे. अगदी बारीक क्रिस्टल 2 mm चे क्रिस्टल यूज करून किंवा 1 mm चे क्रिस्टल यूज करून पण खूप सुंदर अशी सर कशी तयार करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर तुम्ही तसे काळ्या मण्यांची सर बनवून पण या नेकलेसला रेडी करून घेऊ शकतात किंवा इथे चेनचा पण यूज करू शकता. ठीक. आता ही चेन आपल्याला जम्परिंगमध्ये आपण आधीची चेन जिथे अटॅच केली होती तिथेच अशी अटॅच करून घेऊया. दोन्ही साईडला मी आता हे अटॅच करून घेते आणि फायनल लुक आपला हा नेकलेसचा असा येणार आहे. हे बघा, खूप सुंदर असा डबल लेअरमध्ये हा नेकलेस आपला तयार झालेला आहे. हा नेकलेस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे. या पद्धतीने आपण खूप नवनवीन प्रकारचे नेकलेसेस तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू.